शेतकरी मित्रांनो नमस्कार। आणि आज मित्रांनो 4 ऑक्टोबर आहे आणि आपण बघितलं नेमकंच मित्रांनो की आपण 3 ऑक्टोबर पिंपळगाव वसंतमधील रेट बघितले मित्रांनो। तर एकंदरीत सांगायला गेलो मित्रांनो तो समोर आता जे दसऱ्यापर्यंत आणि समोर अजून ऑक्टोबर शेवटपर्यंत कसे रेट राहतील याचा अंदाज आपण परत एकदा घेऊया। आणि दिवसेंदिवस मंडी मित्रांनो वाढत आहे, पण असं कोणत्याही प्रकारे एकदम तेजीने आलेली मित्रांनो की 100 रुपयानं मार्केट वाढतंय असं कुठल्याही प्रकारे होत नाही आहे। आपण बघितलं मित्रांनो पिंपळगावमध्ये जो टॉपचा माल आहे मित्रांनो तो 1300 रुपयेपर्यंत जाते। भले मित्रांनो काल दुपारचा व्हिडिओतून तुम्ही बघितलं असेल की 2100-2200 पर्यंतच्या पावत्या गेलेल्या आहे, पण मित्रांनो आपण गाळ्यावर गेलेलो होतो आणि कोणत्याही प्रकारे इतका भाव भेटलेला नाही एक्सपोर्टला मित्रांनो। हायेस्ट भाव जो एक्सपोर्टला गेलेला आहे कालचा तो 1250 ते 1300 रुपयांनी फायनल पावती गाळ्यावर खाली झालेली आहे। तो कोणत्याही प्रकारे मित्रांनो 1500च्या पुढे तर सोडूनच द्या, पण मित्रांनो हायेस्ट रेट 1250 ते 1300 पकडा। आणि नंतर मीडियम माला जर सांगायला गेलं मित्रांनो पिंपळगाव वसंतमध्ये तर 750-600 पासून मीडियम माल जाते। आणि मित्रांनो समोर जर सांगायला गेलं हिवरगाव वगैरे त्या साईडला तर तिथेही मित्रांनो जवळपास 1300 पर्यंत हायेस्ट रेट चालू आहे। नंतर आपण जर विचार केला मित्रांनो छत्रपती संभाजीनगरमध्ये काय चालू आहे तर मित्रांनो 1100 रुपयेपर्यंत रेट चालू आहे। परत मित्रांनो सोलापूरमध्ये जर विचार केला तिथेही मित्रांनो 1050-1100 रुपयेपर्यंत हायेस्ट टोमॅटो रेट हा जाते। आणि मीडियम माला जर सांगायला गेलं तर 650 पासून ते 700-800 रुपयेपर्यंत क्वालिटीनुसार रेट मिळते। राज्यात सध्या काय परिस्थिती चालू आहे हे आपण बघणार आहोतच, जेणेकरून आपल्याकडे काय रेट समोर राहतील त्याचा आपल्याला एकंदरीत अंदाज येणार आहे। तर जास्त जे रेट मिळते ते आपण बघतच आहोत। हिमाचल प्रदेशमधील सिलाई मंडीला चांगले रेट मिळते, तर मित्रांनो 1500-1600 रुपयेपर्यंत तिथे रेट मिळत आहेत। परत सांगायला गेलो मित्रांनो सगळ्यात हायेस्ट रेट तर कर्नाटकाला भेटत आहे, पण मित्रांनो एक मुद्दा म्हणजे असा की तिथे जरी 1400 ते 1800 रुपयेपर्यंत टोमॅटोला रेट मिळते, पण तिथे जो बॉक्स आहे मित्रांनो तो 27 kgचा बॉक्स आहे जो आपल्याकडे 20 किलोचा असतो। तर अशा प्रकारे एकंदरीत मित्रांनो बाहेरच्या राज्यातही अजून UP MP पाहिजे तसं तेजीनं चालू झालेलं नाही आहे, ज्याचा चांगला फायदा की आपले अजून माल चांगल्यापैकी लोड होऊन चांगले रेट अजून तरी मित्रांनो ऑक्टोबर एंडिंगपर्यंत मिळतील। पण मित्रांनो मार्केट खरंच 1500 पर्यंत जाईल का हा मोठा प्रश्न अजूनही आहे। तर आपण तसा अंदाज हळूहळू घेत राहूया। तर जे रेट आहे हे स्थिर राहू शकतात आणि जर मार्केट वाढायला गेलं मित्रांनो तर येत्या काही 2-3 दिवसात किंवा पुढच्या 3-4 दिवसात जरूर तुम्हाला मार्केटमध्ये अजून तेजी दिसणार आहे, कारण की जो माल येतो मित्रांनो तेवढा क्वालिटी येत नाही आहे, आवक पण कमी दिसते मार्केटला। आणि संध्याकाळचा व्हिडिओ आपण काल टाकला होता, सध्या आपण दुपारचं आणि इतर राज्यातील काय एकंदरीत परिस्थिती बघत आहोत। आणि संध्याकाळ मित्रांनो थोडीशी आवक वाढलेली आपल्याला दिसली होती, आणि जर मित्रांनो अशी जर आवक वाढली आणि परत ग्राहक जे आहे मित्रांनो त्यांनी जर जो माल टोमॅटोचा आहे जो कमी खरेदी केला तर कदाचित मित्रांनो कुठेतरी आपले जे रेट आहे हे थोडेसे कमी होऊ शकतात। एकदम मार्केट मित्रांनो असं 300-400 खाली जाणार नाही किंवा एकदमच 300-400 वरती वाढणार नाही आहे, थोडी चढ उतार ही मार्केटमध्ये आपल्याला दिसून येणारच आहे। सध्या तरी मित्रांनो तेजी कायम आहे, प्लॉटची काळजी घेणं आपलं काम आहे। रोज मित्रांनो इथून आपण अंदाज देण्याचा प्रयत्न तुम्हाला करत राहूया, जेणेकरून तुम्हाला काय रेट राहतील हे कळणार आहे। मित्रांनो नाशिक जिल्ह्यातील जर विचार केला तर बऱ्यापैकी निफाड तालुक्यातूनही नवीन प्लॉट तयार होत आहेत मित्रांनो। परत दिंडोरी झाला तो एरियात बी काही नवीन प्लॉट आहे, काही आवरत गेले, पण जास्त जर चालू झालं म्हटलं तर आता गिरणार आहे। परत खोरीपाटा मित्रांनो 15 दिवसांनी चालू होणार आहे। परत मित्रांनो जर प्लॉटच्या कंडिशनबद्दल जर बोलायचं गेलं तर बऱ्यापैकी काही दिवसापासून पाऊस उघडलेला आहे, वातावरणही चांगलं आहे मित्रांनो। आणि सांगायला गेलं तर जर नवीन जो माल चालू होणार आहे टोमॅटोचा तो बऱ्यापैकी चांगला येणार आहे, कारण की जे प्लॉटचे कंडिशन आहे ते चांगलं सुधारते मित्रांनो। हळूहळू आता मार्केटला आवक वाढण्याची शक्यता आहे, तर समोर मित्रांनो रेट कसे राहतील हा एक मोठा प्रश्न आहे। तर आपण तसे एकंदरीत मित्रांनो मार्केटमधून आणि इतर राज्यामधूनही दैनंदिन याच्यावर रोज मित्रांनो आपण जो रेटचा अंदाज आहे तो घेत राहणार आहोत, जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्यापर्यंत की समोर रेट कसे राहतील याचा आपल्याला अंदाज येणार आहे। मित्रांनो एक दिवस महत्त्वाचा आहे आणि सांगता येत नाही की रेट समोर कसे राहणार आहे, तर आपण हा आढावा घेतच राहणार आहोत। बाकी मित्रांनो अजून व्हिडिओमध्ये काही पाहिजे असल्यास कमेंटमध्ये सांगत राहा की काही एकंदरीत माहिती अजून पाहिजे, काही माहिती द्यायची तुम्हाला राहिलेली आहे
परत काही चुकत असल्या मित्रांनो तेही कमेंटमध्ये सांगा. परत एक महत्त्वाचं असं की जर तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ बघताय. फक्त गावाचं नाव न टाकता तेथे प्लॉटची कंडिशन कशी आहे आणि रेट कशी चालू आहे टोमॅटोला तेही सांगा. आणि बऱ्यापैकी प्लॉट व्हायरसग्रस्त आहेत की चांगले कंडिशन आहे तेही कळू द्या, जेणेकरून आपल्याला अजून चांगला अंदाज शेतकरी मित्रापासून भेटेल आणि तुमच्यापर्यंतच तो अंदाज आपल्याला पोहोचायचा आहे. तर चला मित्रांनो, वेळ झाली थांबण्याची. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, तुमच्या ग्रुपमध्ये मित्रांनो हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून इतर शेतकरी मित्रही व्हिडिओ बघतील. आणि मित्रांनो, गाळ्यावरनं कोणत्याही प्रकारे जो लिलाव होतो तिथून कोणत्याही प्रकारे पावत्या व्हायरल नका करू, कारण की जरी 2200-2000पर्यंत पावत्या मिळत असल्या तरी तो रेट भेटत नाही आहे. गाळ्यावर खूप कमी रेट जाते. तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि बघूया काय एकंदरीत रेट आता आपल्याला भेटणार आहे समोर. याचा अंदाज आपण 100% घेणार आहोत. फक्त तुमचा प्रतिसाद राहू द्या. व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.